तुम्ही धाराशिवला उजनीच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न बोलत होता, तर नक्की काय झालं होतं की ज्याच्यामुळे तो हा विषय तुम्हाला इतका आव्हानात्मक वाटत होता? धाराशिवला शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रचंड प्रमाणात जाणवत होती. अडचणीचे विषय असले, अगदी एक आपल्याला उदाहरण सांगायचं म्हटलं तर उजनी साधारण 125 किलोमीटर वरती आहे जलाशय. हो, तिथून आपण धाराशिव शहराला पाणी पुरवठ्याची योजना करायचं ठरवलं. लोक म्हणत होते याला काही अर्थ नाही, काहीतरी चुकीचं करतायत वगैरे. तांत्रिकदृष्ट्या अतिशय चॅलेंजिंग होतं. जे काही अवेलेबल स्त्रोत होते सगळे ड्रायअप झाले होते आणि वारंवार असं होत होतं. एवढ्या लांबून पाणी आणणं हे प्रॅक्टिकल नाहीये, करणं योग्य नाहीये, अशा प्रकारचं विरोधकांचं म्हणणं होतं. पण मी ठरवलं होतं की तेवढा एकच आपल्या जवळ शाश्वत स्त्रोत आहे, त्यामुळे पाणी तिथूनच आणायचं. आणि मग आम्ही तांत्रिक ज्या काही अडचणी आल्या सगळ्यांवरती मात केली. प्रचंड बाकीचे प्रशासकीय इश्यू आले, त्याच्यावरती देखील मात केली. आणि दुष्काळात ऐन टंचाई प्रचंड असताना पाणी आपण प्रत्यक्षात शहराला आणलं. म्हणजे ही अशी योजना होती जी लोकांना अशक्यप्राय वाटत होती, पण चिकाटीने आम्ही सगळ्यांनी मिळून तो विषय मार्गी लावला. आणि असे बाकी बरेच विषय आहेत ज्याची उदाहरणं लोकांच्या समोर आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास आहे की या म्हणजे यांच्या माध्यमातून कामं जी आहेत, मोठी कामं जी आहेत, जी लोकांच्या उपयोगाची मोठी कामं आहेत, ती निश्चितपणे होतील म्हणून.